नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शिवसेना आझादनगर शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सालाबादप्रमाणे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव तसेच शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे साहेबांनी कित्येक वर्षापासून सुरू केलेल्या किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. शिवजयंती उत्सवाच्या सुरुवातीला राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर दिवाळी संपन्न झालेल्या किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, ठाणे शहर प्रमुख व प्रवक्ते अनिश गाडवे या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. किल्ले स्पर्धेतील प्रथम पारितोषिक पूर्णगड किल्ला हनुमान सेवा मंडळ, मल्हारगड किल्ला आझादनगर गार्डन येथील कृष्णा गुप्ता यांना दिले, तर दुसरं पारितोषिक पद्मदुर्ग किल्ला साईकृपा मित्र मंडळ, रायगड किल्ला नवदुर्ग मित्र मंडळ, गोपाळ मित्र मंडळ, लोहगड किल्ला वीर बजरंग मित्र मंडळ यांना देण्यात आलेले आहे. यावेळी शिवसेना आझादनगर शाखा आयोजित शिवजयंती उत्सव किल्ले स्पर्धेचा आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे, शिवसेना ठाणे जिल्हा महिला उपसंघटक माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्यासह विभाग समन्वयक योगेश भोईर, विभाग प्रमुख मैल पैरकर, उपविभाग प्रमुख सत्यवान कदम, महिला विभाग संघटक वैशाली मोरे, शाखा संघटक जयश्री बामगुडे, उपशाखा संघटक स्मिता सपकाळ, आनंद पारसे, शाखा प्रमुख मनोज गिरी, मयुरी कदम, कल्पना चव्हाण, राजू पवार, इंद्रजित चौहान इत्यादींसह शिवसैनिक किल्ले स्पर्धेचे विजेते यावेळी उपस्थित होते. शिवसेना आझादनगर शाखेत शिवजयंती निमित्त सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. नमस्कार. प्रथम सर्व नागरिकांना शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आमच्या आझादनगर शाखेतर्फे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो पहिला मी. आणि ही जी शिवजयंती आहे ही दादा नगरसेवक असल्यापासून चालू केलेली आहे. जे आमचे पहिले शाखा प्रमुख सुरेश गिरी हे तेव्हा होता, तेव्हा शाखा प्रमुख होते, तेव्हापासून हा कार्यक्रम चालू आहे. त्यानंतर दादांनी आम्हाला सांगितलं की शिवजयंती कायम चालू ठेवायची, कारण हा सण आपल्या सगळ्यांचा सण आहे. शिवाजी महाराज सगळ्यांचे होते, हिंदू मुस्लिम सगळ्यांचे शिवाजी महाराज होते. त्याप्रमाणे आम्ही हा प्रत्येक वर्षी शिवजयंती साजरी करतो. आणि आम्ही दिवाळीमध्ये किल्ले स्पर्धा घेतो. त्याचा भक्षसमारंभ आम्ही शिवजयंती दिवशी दरवर्षी करतो. त्यांना आम्ही ट्रॉफ्या देतो आणि काही त्यांना मानधन देतो. मानधन का की त्यांना प्रोत्साहन द्यावं. आणि दादाने सांगितलं होतं की या प्रत्येकाची आपण एक एक ट्रिप काढूया, पण ते शक्य होत नाही आहे, त्यामुळे कारण सुट्टी नसते, त्यामुळे धावपळीत जमत नाही आहे. पण मी सर्व किल्ले बनवणाऱ्या सगळ्या लहान मुलांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी प्रत्येक वर्षी असे किल्ले बनवावेत आणि सहभाग घ्यावा. आणि ह्यापुढे ही स्पर्धा चालूच असणार आहे आणि प्रत्येकाला असेच आम्ही बक्षीस देत राहू. मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आमच्या पूर्ण शाखेचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष आणि उत्साहपूर्ण सोहळा गुरुवारी ठाण्यात पार पडला. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत समाजकार्यामध्ये महिलांना अधिक बळकट व्हावे अशी प्रेरणादायी हाक दिली आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष सोहळा ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडला. या सोहळ्याला हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष भाजपाचे नगरसेवक सीताराम राणे, महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यासह ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला केणी, परीक्षा सरनाईक, मृणाल पेंडसे इत्यादींसह नवनिर्वाचित नगरसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात समाज विकास, महिला बालविकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम, शिक्षण भांडार व परवाना विभागाच्या उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती तसेच SRA प्राधिकरण अधिकारी, ठाणे महानगरपालिका क्रीडा विभागाच्या उपायुक्त मिनल पालांडे यांच्यासह नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व नगरसेविकांचा तसेच फेडरेशनच्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला आहे. यावेळी नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी करिअर आणि कुटुंब ही एकाच गाडीची 2 चाकं असल्याचं सांगत आपल्या आई आणि स्नुषांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच हाऊसिंग सोसायटीच्या समित्यांमध्येही महिलांना सन्मानपूर्वक पदाची संधी मिळावी अशी मागणी केली आहे. नगरसेविका प्रमिला केणी आणि मृणाल पेंडसे यांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी महिलांना संधी मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली आहे. ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त आयुक्त रेवती गायकर यांनी महिलांना संदेश देत सांगितले की प्रशासन यंत्रणा
असते, तर लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधित्व करतात. तेव्हा समाजाचे प्रतिनिधित्व करताना महिलांनी कोणत्या क्षेत्रात कमी पडू नये असं आवाहन केलं आहे. खुमासदार गप्पा गोष्टी प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाने रंगत आणलेल्या समारोहाचे नेटके निवेदन साधना जोशी यांनी केले, तर आपल्या ओघावत्या शैलीमध्ये निवेदन केले. सोहळ्याला समारोपानंतर हाऊसिंग फेडरेशनतर्फे महापालिकेच्या हिरव्यागार लॉनवरती उभारलेल्या आकर्षक सेल्फी पॉईंटवरती सर्व नागरिकांनी महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्यासोबत सेल्फीचा आनंद लुटला. महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला जातो आणि महिला दिन यावेळी 8 मार्चला रविवार होता आणि सगळ्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होते, लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून आपण आज 12 तारीखला महिला दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेविकांचा, त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांचा आपण इथे सन्मान केला, गौरव केला, सत्कार केला. एक ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम केले जातात, मार्गदर्शनपर. यावर्षी एक सत्कार रूपाने आपण तो आयोजित केला आणि महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये हा संपन्न झाला. आयुक्त साहेब या कार्यक्रमाला खरं म्हणजे येणार होते, पण कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर ते भेटून गेले आमच्या सर्व नगरसेविकांना, काही अत्यंत महत्वाचं काम असल्यामुळे. मी धन्यवाद देईन महापौर पिंपोळकर मॅडमना, त्याचप्रमाणे उपमहापौर पाटील साहेबांना आणि आमच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकर मॅडमना की चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केला. बहुतेक 70% नगरसेवकांनी या सगळ्या सत्कार सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. मी सगळ्यांचे आभार मानेन आणि धन्यवाद देईन. सत्कार केलाय ठाणे हाऊसिंग फेडरेशन सोसायटी तर्फे. मला वाटतं राणे दादा, तुम्ही आज 8 मार्चला खरं तर जागतिक महिला दिन होता. पूर्ण महाराष्ट्रावर महिलांचे सत्कार सगळीकडे चालू होते, पण आज ठाणे महानगरपालिकेतल्या आपल्या सत्कार मूर्ती, आपल्या सर्व नगरसेविका यांचा सत्कार या संस्थेमार्फत आज इथे नरेंद्र बल्लाळ या सभागृहामध्ये संपन्न झालेला आहे. नगरसेविकांनी प्रत्येक प्रभागामध्ये केलेलं त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व बघूनच मला वाटतं त्यांना हा सन्मान इथे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आमच्या जिल्हाधिकारी गायकर मॅडम याही आज इथे उपस्थित होत्या आणि मी पूर्ण माझ्याकडून आणि माझ्या ठाणेकरांकडून पूर्ण सर्व आपल्या महिलांना जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट साहेब, आज महिलांचा सत्कार केलाय महापालिका नगरसेविका ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने ठाणे महापालिकेतील सर्व नवनिर्वाचित महिला नगरसेवकांचा आणि ठाणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा आज इथे सीताराम राणे अध्यक्ष यांनी आयोजित केलेला आहे. हा सत्कार समारंभ महापालिकेच्याच नगरसेविकांचा एक वेगळी संकल्पना प्रथमच नगरसेवक झालेले सीताराम राणे यांनी मांडलेले आहे. पण त्यांनी महापालिकेबरोबर कसं जुळून घ्यायचं हे त्यांनी आजपासून सुरुवात केलेली अशी दिसते आणि त्यानिमित्त सर्व महिला नगरसेविकांना आणि सीताराम राणेंनाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. उच्च न्यायालयाने आरटी प्रवेशासाठी घातलेली 1 किलोमीटर परिघाची अट रद्द करण्याचे आदेश देऊन 18 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र दुरुस्ती पोर्टलवर शासनाने केलेली नाही. परिणामी गोरगरीब घरातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी कार्याध्यक्ष सिद्धांत भटकर यांनी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन पोर्टलमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. जर आगामी 12 तासामध्ये सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी राजेश कदम यांनी दिला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 9 मार्च 2026 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार आरटी प्रवेशासाठी राज्य सरकारने लादलेली 1 किलोमीटर अंतराची जाचक अट स्थगित केली आहे. न्यायालयाने स्पष्टपणे पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा निवडण्याची मुभा दिली आहे. परंतु 13 मार्च उलटूनही आरटीच्या अधिकृत पोर्टलवर अद्यापही अंतराच्या निकषामध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात आलेले नाहीत. ठाणे क्षेत्रातील पालकांना अद्यापही पोर्टलवर जुन्या अटी दिसत आहेत. परिणामी 3 किलोमीटर परिघातील नामवंत शाळांची निवड करताना सिस्टीममध्ये अडचणी येत असून हजारो पात्र विद्यार्थी या संधीपासून वंचित राहत आहेत. ही बाब ध्यानात आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज या कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी राजेश कदम म्हणाले की राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडे त्वरित पाठपुरावा करून पोर्टलवर अंतराचा निकष अपडेट करून घेण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी विनाअनुदानित शाळांना 3 किलोमीटर अंतराच्या सुधारित निकषाचे काटेकोर पालन करण्याबाबत कडक लेखी सूचना निर्गमित कराव्यात. शासनाने जरी 18 मार्च 2026 पर्यंत मुदत दिली असली तरी पोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे पालकांचे अनेक दिवस वाया गेले आहेत. ही हानी भरून काढण्यासाठी प्रवेश प्रक्रियेला किमान 25 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. ज्यांनी अगोदर 1 किलोमीटर अंतरावरील शाळा निवडल्या आहेत त्यांना 3 किलोमीटर परिघातील शाळा निवडण्यासाठी एडिट पर्याय देण्यात यावा अशी मागणी आपण केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. या प्रसंगी मिलिंद बनकर, बळेश हत्ती अंबिरे, विश्वास चव्हाण, श्रीकांत बर्वे, महेश मुरे, रोशन त्रिभुवन, निलेश जाधव, सचिन भातांबरे, साहिल उदगुडे उपस्थित होते. मी आमचे नेते आदरणीय आवड साहेब आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांची भेट घेतली होती. नागपूरच्या खंडपीठाने निर्णय दिला की दुर्बल आणि वंचित घटकांसाठी जी आरटी योजना राबवली जाते तिच्यामध्ये जी अंतराची अट होती ती 1 किलोमीटरची अट रद्द करून 3 किलोमीटरपर्यंत मर्यादा वाढवण्यात येईल. परंतु आज त्या गोष्टीला आज 3रा दिवस उजाडला असला तरी राज्य शासनाच्या वतीने ती साईट अजूनही अद्याप अपडेट करण्यात आलेली नाही. लोकांना आजही फॉर्म भरताना 1 किलोमीटरच्या डिस्टन्सच्या शाळा दिसत आहे. त्यामुळे आमची पहिली मागणी होती की ताबडतोब ती साईट अपडेट करावी जेणेकरून जास्तीत जास्त पालकांना आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं त्यासाठी ती साईट अपडेट करावी. त्याचसोबत ह्याच्या अगोदर ज्यांनी वेळेत अर्ज भरले 1 किलोमीटरच्या शाळा त्यांनी चॉईस केलेल्या आहेत त्यांना सुद्धा अपडेटचं बटन देण्यात यावं, एडिटचं बटन देण्यात यावं आणि त्यांना सुद्धा 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा चॉईस करण्यात यावं. त्याचसोबत हे जे 3 दिवस त्यांचे वाया गेले त्यामुळे जी 18 मार्चची मर्यादा आता घालून दिलेली ती सुद्धा 25 मार्चपर्यंत वाढवण्यात येईल जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याचा लाभ घेतील. त्याचसोबत हा फक्त ठाणे शहराचा विषय नसून जे ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांना ह्या किलोमीटरच्या अंतराचा जो निर्णय बदलला आहे त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांचं काय नेमकं बोललं, त्यांचं काय? शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचसोबत आज त्यांची शिक्षण मंत्र्यांबरोबर साप्ताहिक बैठक असते. त्याने आम्हाला सांगितलं सर्वच मागण्या आज आम्ही बैठकीत ठेवू आणि या सर्व गोष्टीवर काम करून लवकरात लवकर याबाबत निर्णय सकारात्मक निर्णय घेऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलं. येणारा काय सकारात्मक निर्णय झाला नाही तर राष्ट्रवादीचा पाऊल कसं असेल? सकारात्मक निर्णय नाही झाला तर ज्या पालक संघटना आहेत त्यांच्यासोबत कोर्टात जाण्याचा आता पर्याय आहे. त्याचसोबत एक मोठी जनजागृती मोहीम राबवून आम्ही आंदोलन छेडू.
ठाणे शहरात सर्वच कंपन्यांच्या गॅस एजन्सीसमोर पहाटे 5 वाजल्यापासून ग्राहक सिलेंडर बदलून घेण्यासाठी येत असल्याचं दृश्य आहे. आपला झटपट लवकर क्रमांक लागावा हा यामागील उद्देश आहे. अनेक ठिकाणी पालक एजन्सीसमोर आपला क्रमांक लावून त्या ठिकाणी घरातील शालेय विद्यार्थी, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांना उभे करून आपल्या कामाच्या ठिकाणी निघून जात आहेत. घरातील गॅस सिलेंडर अचानक स्वयंपाक करत असताना संपला तर करायचे काय, असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत. अनेक नागरिकांनी दुसरा गॅस सिलेंडर मिळण्यात अडचण येण्याची शक्यता विचारात घेऊन दुकानांमधून 5 किलो वजनाचे सिलेंडर विकत घेण्यास सुरुवात केली आहे. काही नागरिकांनी हे युद्ध असेच सुरू राहिले तर सिलेंडर मिळण्याची शक्यता कमी असल्याचा विचार करून विजेवर चालणाऱ्या शेगड्या खरेदी करण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे. अचानक शेगड्यांची मागणी वाढू लागल्याने दुकानदारांनी शेगड्यांचा पुरवठा वाढवण्यासाठी घाऊक विक्रेत्यांकडे नोंदणी करायला सुरुवात केली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन तुटवडा निर्माण झाल्याने गॅस सिलेंडर मिळण्यासाठी नागरिकांना आता तासनतास गॅस एजन्सीबाहेर ताटकळत उभं राहावं लागत आहे. अनेक नागरिक ऑनलाईन माध्यमातून गॅस एजन्सी गॅस नोंदणीकृत करत आहेत आणि थेट रिकामा गॅस घेऊन गॅस एजन्सीमध्ये गॅस बदलून देण्याची मागणी करत आहेत. अचानक एकावेळी शेकडो नागरिक अशा पद्धतीने एजन्सीत येत असल्याने एजन्सी चालकांची तारांबळ उडाली आहे. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ सरकार धोरणांची जबाबदारी नसून ती प्रत्येक कुटुंबाची सांस्कृतिक चळवळ व्हावी या उद्देशाने ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आणि वेसाक इंडिया यांनी एकत्रितपणे हवामान कृती उपक्रम हाती घेतला आहे. त्यांची एक छोटी कृती, पृथ्वीची मोठी मुक्ती हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेली ही चळवळ सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनशैलीला थेट हवामान रक्षणाशी जोडत आहे. हा उपक्रम जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप आणि वेसाक इंडियाचे संस्थापक विजयकुमार कट्टी यांच्या सामूहिक प्रयत्नातून प्रशासन समुदाय भागीदारी मॉडेल म्हणून यशस्वीरित्या राबवला जात आहे. ठाणे जिल्ह्यात राबवला जाणारा हा पायलट प्रकल्प भविष्यात इतर जिल्ह्यांसाठी एक पथदर्शक आराखडा ठरणार आहे. या उपक्रमाचा मुख्य भर नॉन वॅवन पॉलीप्रॉपिलीन पिशव्यांच्या पुनर्वापनावरती आहे. यात नागरिकांनी घरातील अतिरिक्त पिशव्या कचऱ्यात न टाकता त्या स्थानिक विक्रेत्यांना पुन्हा वापरण्यासाठी द्याव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. घराकडून बाजाराकडे आणि पुन्हा ग्राहकांकडे असा पिशव्यांचा हा चक्राकार प्रवास वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला बळकट करण्यास सहाय्यभूत ठरतो. तसेच जेव्हा सेंद्रिय कचरा आणि या पिशव्या कचरा डेपोमध्ये एकत्र केल्या जातात तेव्हा त्यातून घातक मिथेन वायूंचे उत्सर्जन होते. पिशव्यांचा पुनर्वापर केल्यास हे उत्सर्जन रोखून जागतिक तापमानवाढीवरती नियंत्रण मिळवणं शक्य आहे. हा उपक्रम केवळ पर्यावरणापुरता मर्यादित नसून त्यांचे 3 महत्त्वाचे फायदे आहेत. पर्यावरणीय प्रभाव, कचरा डेपोमधील कचरा कमी होऊन कार्बन फूटप्रिंट घटण्यास मदत होते. सामाजिक पाठबळ, ग्राहक आणि स्थानिक विक्रेते यांच्यात सहकार्याची भावना निर्माण होऊन सामुदायिक नाते घट्ट होते. तर नवीन पिशव्यांच्या निर्मितीची गरज कमी झाल्यामुळे विक्रेत्यांचा खर्च वाढतो. जागतिक उद्दिष्टांची संरेखन हा उपक्रम UNEP च्या जागतिक पर्यावरण दिन 2026च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून जागतिक हवामान धोरणे आणि सामान्य माणसांची जीवनशैली यामधली दरी साधण्याचं काम करत आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.